सचिन पाटील. व्हिडिओ केला. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं अनेक कार्यकर्ते इथे जोरदार अभिनंदन करतायत. कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथे अभिनंदन केलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी अनेक लोकांची आपण पाहत आहात. आपल्या बरोबर विखे पाटील आहेत. त्यांना आपण विचारूया की नेमकी काय रिएक्शन आहे. सर सर काय प्रतिक्रिया येते पहिल्यांदा? काय प्रतिक्रिया येते साहेब कॅबिनेट मंत्रिपदावर? अति समाधानी आहे. आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो माझ्यावर विश्वास व्यक्त केला, आमचे कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंनी माझ्यावर जो त्यांनी विश्वास व्यक्त केला, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आहेत आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी, खरं म्हणजे त्यांचे विशेष आभार मानेल मी की त्यांनी ही संधी मला पुन्हा एकदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर तमाम मतदारसंघातील माझ्या मतदारांचे मी आभार मानेल की त्यांनी मला या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आठव्यांदा पाठवलं. आज आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील, आमच्या मातोश्री, आज यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, परंतु त्यांचे आशीर्वाद होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. पुन्हा एकदा मी आमचे नेते आदरणीय विश्वनेता मोदी साहेबांची पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर साईबाबा श्रद्धा आणि सुबोरी फळाला आली. नाही, साईबाबांचा आशीर्वाद आहेच आहे म्हणून ते आठव्यांदा मी निवडून आलो आणि श्रद्धा आणि सबुरीच आम्हाला त्यांनी दिलेला मंत्र आहे, त्याच्यावर माझी वाटचाल सुरू आहे. खरं म्हणजे काल दत्त जयंती होती, दत्त महाराजांचे आशीर्वाद लाभलेत. आमचं ग्रामदैवत म्हसोबा महाराजांची यात्रा होती, त्यांचे आशीर्वाद लाभले. आणि ज्या निवडणुकीची प्रक्रिया मी ज्या निझरणेश्वरच्या महादेवापासून सुरू करतो, महादेवाचे आशीर्वाद घेतले होते. आमचे कुलदैवता माहूरच्या देवी ज्या आहेत रेणुका माता, त्याचे आशीर्वाद आहेत. अशा असंख्य मला वाटतं लोकांचे आशीर्वाद आहेत की ज्यामुळे मला ही संधी मिळाली. साहेब या वर्षीची निवडणूक तुमच्यासाठी फार वेगळ्या लेवलला महत्वाची असं आम्ही पाहिलं. आज या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की तुम्ही नाकावर टिचून विजयी तर झालाच आणि मंत्रिपदही मिळवत आहे. नाही, असं आहे की जनतेचा आशीर्वाद लागतो आणि पक्षानं दिलेली जबाबदारी असते. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आहे? विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांकडे आहे. तर मला वाटतं त्यांच्या विचारावर आधारित आणि पक्षांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमावर आधारित विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब हे सातत्यानं या पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जे कार्यकर्त्यांना सातत्यानं कार्यरत ठेवलंय, विविध उपक्रम दिलेत, त्याचा हा परिणाम आहे. तेव्हा जिल्हा आमचं पूर्ण आता भाजपमय झालेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पूर्ण भाजपमय होईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.